जीवन बघा, मानवता काय होते, संसार काय होते, परिवार काय होते. कारण म्हणतात हा संसार एक मोहमायाचा बाजार आहे. या प्रत्येकाला या मोहमायाने जखून ठेवलं आहे. आणि म्हणून 2 दिवसाची जिंदगी आहे. आणि म्हणून परिवार आपसंग आहे. कारण म्हणतात आई बापाची पर्वा करत नाही, मुलाची पर्वा करत नाही, सोबत पत्नीची पर्वा करत नाही. कशासाठी? नुसतं या दारूमुळे. काय होणार आहे ह्या दारूचं, काय होणार आहे दारूचं. आणि म्हणून त्या दारू पिणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे. आज तुमची जरी लेख असेल तुम्हाला वाईट वाटते, पण तुमच्याकडून जशी संसार करण्याची कुणाची लेख असेल, तिचं जेव्हा अंतःकरण करतो, जेव्हा तिची आत्मा तरमडतो, तेव्हा तिला वेदना काय होत असतील त्या माऊलीलाच माहित आहे. ऐका मला म्हणायचं आहे. दंग झाले. म्हणजे काय प्रकार आहे आणि काय म्हणायचं आहे मला ऐका. अरे पोटातून बाळ बोली बिघडली माती, नाही ठेवले संबंध पण राय दिल स्वते. पोटातून बाळ बोली बिघडली माती, नाही ठेवले संबंध पण राहिली स्वते. पोटातून बाळ बोली बिघडली नेती, जरी ठेवले संबंध पण राहतील स्वती. पोटातून बाळ बोली बिघडली माती, जरी ठेवले संबंध पण राहतील स्वती. त्या आईच्या गर्भातून बाहेर बोलती म्हणे, आई आता तू जोपर्यंत आमच्याशी संबंध करणार नाही, तू जोपर्यंत आमच्याशी संबंध करणार नाही, तोपर्यंत तुला या जगामध्ये या विश्वामध्ये तुला कोणी सती म्हणणार नाही. तुला सती ठरवलं जाईल नाही. तर त्या आईच्या गर्भामध्ये एकच बाळ नाही माझे माय बाप हो, तर अनेक बाळ त्या आईच्या गर्भामध्ये वाढू लागले. एकच बाळ नाही तर अनेक बाळ त्या आईच्या गर्भामध्ये वाढू लागले. काय म्हणतात? पोटातून बाळ बोलली बिघडली नेती, आणि जरी ठेवले संबंध पण राहतील सती. आई कशी असेल तो बाळ कसा असेल. कारण त्या आई बाळाच्या प्रेमामध्ये कधी पडला नाही भांग. त्या आई बाळाच्या प्रेमामध्ये कधी पडला नाही भांग. आणि ही दुय्यमीची साथ माझ्या ताईला पसंत हो, दुय्यमीची साथ माझ्या ताईला शब्दांनी शब्दाची मर्यादा पाळणं हे मानवतेचं धर्म आहे. शब्दांनी शब्दाची मर्यादा पाळणं हे मानवतेचं धर्म आहे. शब्दाची जरी मर्यादा नाही पाळली तर त्याचं जीवन सारं व्यर्थ आहे. त्याचं जीवन सारं व्यर्थ आहे. ऐका मला समोर म्हणायचं आहे. चला
झाला. अखेराच्या संबंधाने त्याच्यात झाला तर सन्मान्य शाहीर मान्यवरती ज्या ठिकाणी ते आई बाळाचे संबंध झाले ते आई कशी असेल माझे माई बाप हो. ज्या ठिकाणी ते आई बाळाचे संबंध झाले त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला निर्माण झाल्या. त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला निर्माण झाल्या. आई बाळाचे संबंध होत नाही त्या ठिकाणी संपूर्ण जळून राख झालं. त्या ठिकाणी संपूर्ण जळून राख झालं. त्या ठिकाणी आई मरून पडली बाहेर मरून पडला. त्या ठिकाणी एक कण सुद्धा वाचलेलं नाही. त्या ठिकाणी एक कण सुद्धा वाचलेलं नाही. तर म्हणतात त्या ठिकाणी एक कण सुद्धा वाचलेलं नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे ते आई कोणती आणि तो पहाड कोणता. आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर सोनू कधी अनही ठरली नाही नांग. शाहीर सोनू कधी अनही ठरली नाही नांग. दुयमीची साथ आहे शाहिराचा संग. दुयमीची साथ आहे शाहिराचा यानंतर अंतरावर समाप्त झालेला सन्मान्य शाहीर सुरत दादा नवघरा करावला सुरुवात करते. धन्यवाद सुनताई.